पडणार नाही. सरांनी जोरदार टाळ्या वाजवून सरांचं खरोखर आपण एक कौतुक करूया. धन्यवाद साहेब. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय पानसरे साहेब यांना विनंती करतो की सर आपली देहबोली सांगते की खरोखर माझ्या पुढे स्वप्न होतं. अरे मित्रांनो, गरिबी काय आहे? गरिबी महत्वाची नाहीये. तुमच्यामध्ये जर खरोखर इच्छाशक्ती असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट सहजतेने आत्मसात. आपल्या व्यक्तिमत्वाची झलक की खरोखर तुमच्यामध्ये शालीनता, नम्रता, आपल्याकडे ज्ञानाचं खरोखर एक भांडार, आणि ज्यामुळे आपण यशस्वी झालं. आपण जीवनामध्ये कोणत्या गोष्टी अंगीकारल्या की ज्यामुळे आज आपण या पदापर्यंत पोहोचलेला आहे. आपण मार्गदर्शनपर 2 शब्द व्यक्त करावेत अशी आपणास विनंती. गुड मॉर्निंग मित्रांनो. मित्र आहे तुम्ही माझे? हा, तुम्ही कोण आहे? मित्र आहे, मुलं नाही आहेत? हा, अरे आहे की नाही? आवाज आहे की नाही? हो की नाही? धन्यवाद पाटील साहेब, धन्यवाद निंजे साहेब की तुम्ही मला ते यायला आणि मुलांना मार्गदर्शन आणि मुलांसोबत गप्पा मारायला जे संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आत्ताच गुप्ता सरांनी, मराठी सगळ्यांनी येतं ना? हां, गुप्ता सरांनी तुम्हाला जीवनात कसं वागायचं, कसं राहायचं, पैदा कसा राजा होतो, वजीर होतो, हे कसं सांगितलं सर्व. तर त्याचं तुम्ही अनुकरण नक्की करायचं आहे पुढे जाऊन पण. आणि इथून सुरुवात करायची आहे, पेदाप्रमाणे सुरुवात करायची आणि एंडिंगला काय व्हायचं आहे? वजीर. बरोबर ना? तसंच ना चेसमध्ये लास्टला 6 रकाने पुढे गेल्यावर तिथं वजीर होतो ना मनाप्रमाणे. तर आता महत्त्वाचं म्हणजे इथे मी या शाळेत किंवा जीवनात आतापर्यंत पहिल्यांदाच बघितलं की शाळेत जत्रा भरती आहे. शाळेत जत्रा भरती आहे. तुम्हाला माहिती आहे, शिक्षक जेव्हा वर्गात असतात तुम्ही गोंधळ करतात तर शिक्षक काय म्हणतात? काय म्हणतात तुम्हाला? इथे काय जत्रा भरली आहे का म्हणतात की नाही शिक्षक? तुम्ही शाळेत गोंधळ करायला लागले की बोलतात शिक्षक इथे काय जत्रा भरली आहे का, शांत बसा. तर आज सरांनी तुम्हाला ही दिवस जो आहे तुमचा जत्रा, त्याचा एन्जॉय करण्याचा दिवस आज सरांनी, गुलाबराव पाटील सरांनी तुम्हाला दिलेली आहे. तर त्याचा आज पुरेपूर एन्जॉय घ्यायचा आहे जत्रेचा. मस्त खेळणं, खाणं, एन्जॉय करणं. खेळणं पण आणले आहे तुम्हाला इथे सर्व, पाळणे वगैरे. हे लहान मुलांसाठी आहे, मोठ्या मुलांसाठी नाही आहे. तर आज सरांनी साहेबांनी जे सांगितलं त्याचं तुम्ही अनुकरण नक्की करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आमचे पोलीस स्टेशनचे ज्याबाबत जसं तुम्ही अवेअरनेस दाखवायचा आहे मुलांनी आणि समाजामध्ये स्वतःसाठी जो अवेअरनेस दाखवायचा आहे त्याबाबत मी थोडं सांगणार आहे. पहिली गोष्ट, इथे जी 8वी 11वी 12वी आहे का? सावधान. 8वी 9वी 10वी पर्यंत इथे मुलं आहेत ना? हातवरती करा जरा, कोणी इकडचे असतील ना? तुमच्याकडे मोबाईल असतात ना? मोबाईल आहे ना? कोणाकडे मोबाईल आहे? सर्व हातवरती करा. मोबाईल कोणाकडे? कोणाकडेच नाही मोबाईल. खोटं बोलतात. हां, बरं बरं. मोबाईल जास्त वापरायचाच नाही बिलकुल. फक्त जे महत्त्वाचं काम असेल त्यासाठीच मोबाईल वापरायचा. मोबाईल हे खूप मोठं घातक हत्यार आहे. जेवढं ते उपयोगी आहे तेवढं ते घातक पण आहे. त्याच्यामुळे खूप आपल्याला समस्या आणि अडचणींना तोंड द्यावं लागतं. जे ते मदत करते तितकं पण ते आपल्याला संकटात पण घालतं. जेव्हा मोबाईलमध्ये, आता तुम्ही घरच्यांना पण सांगू शकता, मी जर तुमच्याकडे मोबाईल नसेल तर घरच्यांना पण जाऊन सांगू शकतात की सरांनी आम्हाला सांगितलं. मोबाईलमध्ये अननोन नंबरवरून एक लिंक येते किंवा फेसबुकवरून लिंक येते. म्हणजे एक असं काय म्हणतात त्याला, आकडे टाईप किंवा त्याच्या काही टाकतात की ते म्हणतात याचा क्लिक करा. ते अननोन जर असेल तर त्यावर क्लिक करायचं नाही. जर ते क्लिक केलं तर आपल्या मोबाईलमध्ये जे काही आपल्याकडे असतं, व्हॉट्सअप डेटा, फेसबुकचा मोबाईल नंबर सगळे त्याच्याकडे ट्रान्सफर होतात ज्याने आपल्याला पाठवले असतात. आणि त्या आपल्या मोबाईलमध्ये त्याचा, आपल्या मोबाईलचा
ते गैरवापर करतात आणि त्याचा आपल्याला खूप मोठा म्हणजे पोलीस स्टेशनला जावं लागेल किंवा कोर्टात जावं लागेल, त्यासाठी सुद्धा आपल्याला त्यामुळे त्रास होतो. तर त्या लिंक आहेत त्या ओपन करायच्या नाही असं घरच्यांना सांगायचं. दुसरी गोष्ट आहे की एखादा फोन येतो, तुम्हाला लॉटरी लागली आहे किंवा तुम्हाला पार्सल आले, तुम्ही हे घ्यायचे, तुम्ही त्यासाठी तुमचं कॉन्टॅक्ट नंबर अकाउंट नंबर सांगायचा आहे, असे भरपूर कॉल्स येतात. ते कॉल्स पण जर अननोन असेल म्हणजे जर तुम्हाला ते तुमच्या मोबाईल नंबरमध्ये सेव्ह नसेल तर ते घ्यायचे नाही असं तुमच्या पालकांना सांगायचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जे मुलं आहे लहान मुलांना जे आपले रस्त्यावरचे उन्हाळ मुलं किंवा कोणी त्रास देत असेल किंवा कोणी आपले घरचे पण आपले शेजारचे किंवा आपले दूरचे नातेवाईक हे जर आपल्याला मुलींना जर त्रास देत असेल तर ते आपल्याला शिक्षकाला येऊन सांगायचं आहे किंवा घरच्यांना सांगायचं आहे. घाबरायचं नाही त्याबाबत, बिलकुल घाबरायचं नाही. जर घाबरले तुम्ही, जितके घाबराल तितके तुम्हाला ते लोक त्रास देत राहतील. आणि एक नंबर आहे पोलीस स्टेशनचा की ज्यावरती आपल्याला पोलीस स्टेशनला जायची पण गरज नाही आणि आपल्याला पोलीस स्टेशन बोलवत पण नाही. 112 नंबर. किती? हां, 112वरती कॉल केला ना तर कुठे जरी तुम्ही उभे असाल तर आम्हाला कळतं की तुम्ही इथे उभे आहात आणि तिथे काहीतरी घटना घडलेली आहे. जरी ॲक्सिडेंट झाला किंवा कुठे कुणाला छेडछाड होत असेल तर तुम्ही फक्त 112ला फोन केला, सांगितलं की अशाशा ठिकाणी अशाशी घटना घडलेली आहे तर सांगायचं. ते आम्हाला मदत होते त्यासाठी. तर तुम्ही सांगितलं, तुम्ही निघून गेलं तरी चालेल, पोलीस स्टेशनला यायची गरज नाही. आमचे पोलीस तिथे येऊन ती घटना हाताळतात. त्याच्यानंतर तुम्हाला गुड टच आणि बॅड टच या संदर्भात सगळ्यांना माहीतच असेल ना, लहान मुलांना पण माहिती आहे का गुड टच बॅड टच काय असतं? शिकवलं सरांनी? हातवरती करा कोणाला शिकवलं ते. गुड टच बॅड टच माहिती आहे का लहान मुले? बरं, सर तुम्हाला सांगतील गुड टच बॅड टच काय असतं. आपल्या मॅडम तुम्हाला सांगतीलच, सांगितलं नसेल तर सांगा. तर त्याबाबत जरी बॅड टच कोणी तुम्हाला केला तरी तुम्ही तुमच्या आईला सांगायचं आहे, घाबरायचं नाही. त्याच्यानंतर रोड, ज्यामध्ये आपण रोड याच्यामध्ये ट्रॅफिक खूप असते कल्याणमध्ये म्हणा, तर त्यामुळे रस्त्यामध्ये जेव्हा आपण क्रॉस करतोय त्यावेळी व्यवस्थित कुणाला घेऊन सोबत जायचं आहे किंवा पूर्ण गाड्या थांबल्या तेव्हा जायचं आहे. आणि जे मुलं 15-16 वर्षाचे पुढे असतील त्यांनी विदाऊट लायसन्सशिवाय गाडी घ्यायची नाही आहे. जर तुम्ही गाडी जर घेतली चालवायला तर तुमच्या पालकांना 10,000 रुपये दंड आहे. त्याला किती? 10,000 रुपये. आणि तुम्हाला पण पुढे जर त्याच्यावरती काही ॲक्शन झाली तर तुम्हाला पण ती नोकरी लागणार नाही, हे पण लक्षात घ्यायचं आहे. बाकी MPSCचा अभ्यास किंवा आता जे लहान मुलं आहे आता 10वी नंतर त्या कॉलेज लाईफ चालू होईल तर लायब्ररी जॉईन करायची. लायब्ररी जॉईन केली तर खूप आपल्याला जे आता फक्त अभ्यासू म्हणजे आपले शाळेचं शिक्षण MPSCसाठी किंवा मोठ्या अधिकारी बनण्यासाठी आपल्याला पुरेसे नसतं. तर त्यासाठी आपण MPSCसाठी प्रिपरेशनसाठी आपण लायब्ररी जॉईन करून आणि ॲडिशनल जो अभ्यास आहे तो करायचा आहे. आणि जर पोलीस स्टेशन आता एक तुम्हाला सांगतो, एक 8 ते 10 दिवसांमध्ये पोलीस स्टेशनला एक एक्झिबिशन लागणार आहे. तर त्याच्यामध्ये आमच्याकडे जे रायफल्स वगैरे ते असतात ना, ते तुम्हाला हाताळण्यासाठी तुम्हाला मी पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही त्या हातात घेऊ शकतात, त्याच्यावर फोटो पण काढू शकतात. कोणाकोणाला यायचं आहे? हां, तर मी सरांना सांगेल तुम्हाला सगळ्यांना घेऊन यायला. एक 8 ते 10 दिवसात पोलीस स्टेशनला आहे ते. आणि रायफल, पिस्टल, जे मोठमोठे बंदूक असतात ते तुम्हाला बघायला भेटतील, त्यांना हात लावायला पण भेटणार आहे. ठीक आहे, खुश ना? आता हे जे दुकानदार आज बसलेले आहेत सर्व, मला तर तोंडाला पाणी सुटलं आहे, तुमचं पण सुटलं असेल ना? हां, तर त्याचा एन्जॉय घ्या. आणि फुल आज सरांनी जे तुमच्यासाठी यात्रा केली आहे त्याचा फुल काय झालं आस्वाद